नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा फेवरेट ढाबा स्टाईल गरमागरम बटाटा पराठा। हिवाळ्यात दही, लोणचे आणि लोण्यासोबत खाल्ला की मजा येते। ही रेसिपी एकदम सोपी आहे, नवशिक्यांसाठी ही परफेक्ट। चला तर मग लगेच सुरू करूया। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। चला, सगळ्यात अगोदर मी इथे कांदा कापून घेतला आणि बटाटे देखील शिजायला टाकलेले आहेत। आणि थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच प्रकारचे पराठे आपण बनवतो आणि मी एकदा चहा घेतला मस्त असा गरमागरम आणि मग पराठे बनवायला सुरुवात केली। जे बटाटे शिजून घेतले होते ना ते किसून घेतले आणि त्यामध्ये आता जे मसाले आहेत ना ते टाकून घेणार आहे। सगळ्यात अगोदर मी इथे मीठ टाकून घेतलं चवीनुसार। त्यानंतर भाजून घेतलेलं जिऱ्याचं जे पावडर आहे ना हे घरीच मी बनवलेलं आहे ते टाकून घेतलं 1 चम्मच। थोडीशी हळद आणि इथे आमचूर पावडर मी डीमार्टमधून आणलेलं होतं, तर ते पराठ्यासाठी मी आणत असते आणि ते सुद्धा त्यामध्ये ॲड करते। तर आमचूर पावडरने काय होतं, पराठ्याला एक खट्टी मिठी अशी टेस्ट येते आणि खूप छान लागतो पराठा, अजून जास्त चवदार होतो। त्यानंतर कांदा टाकून घेतला आणि कोथिंबीर मस्त अशी हिरवीगार भरपूर अशी टाकायची आहे। कंजूशी करायची नाही, कारण काय होतं हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर अवेलेबल असते आणि मग मुलांच्याही पोटात ती जाते आणि कोथिंबीर खाल्लेली चांगलीच असते। तर स्टफिंग आता इथे छान अशी तयार करून घेते। त्यानंतर चवीनुसार लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही हिरव्या मिरच्या कट करून देखील टाकू शकता, पण काय होतं हिरवी मिरची दाताखाली येते आणि मग जास्त तिखटपणा जाणवतो, त्यामुळे मग जे छोट्या मुलांना खायचं असेल तर लाल तिखटच टाका आणि मोठ्यांना खायचं असेल तर मग नक्कीच आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतो, त्याने सुद्धा अजून वेगळी आणि छान अशी चव येते। चला, आता स्टफिंग तर तयार झालं आहे आणि मी पीठही इथे भिजवून घेतलं। 2 वाट्या गव्हाचं पीठ मी घेतलेलं होतं आणि त्यामध्ये थोडासा ओवा आणि मीठ टाकलं आणि छान असं मऊसूत पीठ भिजवून घेतलं आणि तवा ठेवलेला आहे गॅसवर। आता छान असे पराठे लाटून घेते। मी माझ्या ब्लॉगमध्येच तुमच्यासोबत आज पराठे देखील शेअर करते, कारण सकाळी सकाळी नाश्ता बनवत होता पराठ्याचा, म्हटलं चला आपल्या नवीन ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करावं। तसं तर पराठे सगळेच बनवतात, पण बऱ्याच जणांची पद्धत ही वेगवेगळी असते। तर माझी पद्धत हीच आहे, मी कच्चेच म्हणजे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये टाकते। कोणी कोणी भाजी बनवून घेतं आणि मग ती स्टफिंग पराठ्यामध्ये भरतं, पण अशा पद्धतीने जर केले ना तर पराठे अगदी ढाबा स्टाईल लागतात आणि पंजाबी लोक असेच पराठे बनवतात, म्हणून म्हटलं चला आपणही असेच ट्राय करूया। चला आता, तर त्यानंतर एक उंडा घ्यायचा आहे आणि आपण पुरण जसं भरतो ना त्या पद्धतीने पराठ्याचं जे स्टफिंग आहे ते भरून घ्यायचं आहे आणि छान अशी पराठा लाटून घ्यायचा आहे। थोडासा जाडसर असेल तरी देखील चालेल। तुपात आवडत असेल तर तूप टाका, तेलात आवडत असेल तर तेल देखील टाकू शकता। तर मी सुरुवातीला आमच्या आईंसाठी बनवत होते, आई काही तूप खात नाही, त्यामुळे मग त्यांच्यासाठी मी तेलाचे पराठे बनवून घेतले आणि त्यानंतर आमच्यासाठीचे जे पराठे आहेत ना ते मस्त असे तुपामधले बनणार आहे, कारण थंडीच्या दिवसामध्ये असंच कशावरून तरी तूप खाल्लेलं चांगलं असतं। पराठ्यावर म्हणा किंवा चपातीवर म्हणा किंवा असं लाडूमध्ये वगैरे कसं का होईना आपल्या पोटामध्ये तूप जाणं गरजेचं असतं। चला, आता पराठे छान असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि पराठा आपला रेडी झालेला आहे। तर करून बघा, आमचूर पावडर वगैरे टाकून पराठ्याची टेस्ट एकदमच भारी लागते, तुम्हाला नक्कीच आवडेल। पराठ्याचा सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला आणि आता पराठ्यावर तर काही भागणार नाही आहे, म्हणून मी दुपारच्या स्वयंपाकाला देखील लागली। छान अशी मेथीची भाजी बनवली आणि हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या अवेलेबल असतात आपल्याकडे, तर मस्त अशा भाज्या आपण इथे खाऊन घ्यायच्या आहे। तर मेथीची भाजी मी तरी रोज बनवते, कधी सुकी कधी पतली। आणि त्यानंतर ना गिलक्याची भाजी मला बनवायची होती, छान अशी डाळ टाकून ही दोडक्याची भाजी एकदम मस्त लागते। शेंगदाण्याचं कूट मी अजिबात यामध्ये वापरत नाही, फक्त मुगाची डाळ आणि छान अशी भाजी ही देखील बनवून घेतली। त्यानंतर आता बेसिक असं माझं जे हेअर केअर रूटीन आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करते। तर मी ना इथे मस्त असं तेल बनवून घेतलेलं आहे घरी, जे आपलं खोबऱ्याचं तेल आहे म्हणजे पॅराशूट ऑइल ना। तर त्यामध्ये जास्वंदाची फुलं, पानं, कोरफड, कढीपत्ता आणि मेथीचे दाणे, कलोंजी
आणि कांदा हे सगळं मी छान असं बारीक करून घेतलं आणि ते त्या तेलामध्ये टाकलं. छान त्याला 15 ते 20 मिनिट उकळू दिलं आणि मस्त असं तेल तयार केलं आणि हेच तेल मी माझ्या केसांना लावते आणि तेव्हापासून माझे केस खरंच म्हणजे पार्लरसारखा त्याला ग्लो आलेला आहे, चमक आलेली आहे आणि केस गळणंही खूप कमी झालेलं आहे. त्यानंतर दुपारी थोडंसं बाहेर ग्रोसरी शॉपिंग वगैरे करायची होती, त्यासाठी आलो होतो. शॉपिंग तर झाली आणि बाहेर आलं म्हटलं की काहीतरी खाणंपिणं झालंच पाहिजे, कारण लेकरं बाहेर आलं म्हटलं की त्यांना असं वाटतं की काहीतरी खाण्यापिण्यासाठीच आपण आलेलो आहे आणि मला देखील बाहेरचं खायला आवडतंच. म्हटलं चला छान अशी गरमागरम पावभाजी खाऊया. तर मुलं पावभाजीवर लगेच त्यांनी ताव मारलेला आहे. पावभाजी खाऊन झाली, त्यानंतर छान असं थंड काहीतरी पिण्याची इच्छा झाली. खरं तर थंडी खूप आहे बाहेर, पण तरीसुद्धा काहीतरी थंड प्यावंसं वाटलं म्हणून म्हटलं मस्त अशी कोल्ड कॉफीच घ्यावी आणि चहा घरी गेल्यावर होणारच होता. म्हटलं चहा घेण्यापेक्षा छान अशी कोल्ड कॉफी घ्यावी. तर अभयने पायनॅपलचं ज्यूस घेतलं आणि मी माझ्यासाठी मस्त अशी कोल्ड कॉफी घेतली. तर ती पिऊन घेते. तर घरी आल्यानंतर मी इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले होते आणि मग थोडासा उशीर पण झालेला होता यायला. जे काही किराणा वगैरे आणलेला होता ते सगळं जिथल्या तिथे लावून दिलं आणि इडलीचं पीठ काढून घ्यावं म्हटलं आणि मग स्वयंपाकाला लागावं संध्याकाळच्या. तर इथे छान असं इडलीचं पीठ मी थोडंसं पातळच काढत असते, कारण काय होतं नंतर ते एकत्र केल्यानंतर थोडासा घट्टपणा त्यामध्ये येतो, फर्मेंट होतो तेव्हा. तर म्हणून थोडंसं पाणी मी जास्त टाकत असते आणि छान असं बारीक काढून घेते. आता उद्या बनणार आहे इडली, तर तो व्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तर मी इथे मी काळ्या पाठीची जी डाळ आहे ना तर तीच वापरते. दिसायला जरी इडली थोडीशी काळी दिसत असेल ना, पण ही आमची घरची डाळ आहे आणि इडली अतिशय म्हणजे चवीला छान लागते. त्यामुळे मग दिसायला काही हरकत नाही, पांढरी नाही दिसली तरी देखील चालेल, पण डाळ घरची आहे आणि ती वापरणं झालीच पाहिजे. म्हणून मग मी इडली अशा पद्धतीनेच बनवते. आणि कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर मग विकतची जी डाळ असते पांढरी उडदाची तर ती आणत असते. चला आता इडलीचं पीठ वगैरे काढून घेते आणि असंच व्हिडिओला प्रेम द्या. इथंच व्हिडिओ एंड करते आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय.